brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भास्कर जाधव आपल्यासोबत आले जोडले गेलेले आहेत. मला सांगा, कुठे कमी पडली शिवसेना? तुम्ही पण मुंबईत प्रचार केलेला आहे, कोकणी माणसाला सोबत जोडण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मराठी माणूस राहिला पाठीशी, पण बहुमतापर्यंत नाही पोहोचू शकला. असं आहे की कुठेही शिवसेना कमी पडली नाही. शेवटी एक एक लीडरशिप तयार होण्याकरता वर्षानुवर्ष अनेक जण प्रयत्न करत असतात, अनेक वर्ष अनेक कार्यकर्ते दिवस रात्र झटत असतात. जो लीडर होतो तयार तोही दिवस रात्र प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं 2017 साली शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले होते. त्यातले 67 निवडून आलेले नगरसेवक म्हणजे तयार झालेली लीडरशिप ही एकनाथराव शिंदे आणि भाजपामध्ये गेली. मग ती 67 लोकांची पोकळी निर्माण झाली आणि अशा पार्श्वभूमीवर उद्धव साहेबांचे 67 आमदार आपले नगरसेवक निवडून येणं हे फार मोठा विक्रम आहे, फार मोठा विक्रम आहे. त्यामुळं शिवसेना कमी कुठेही पडली नाही. मी एक जी सातत्यानं भूमिका मांडत होतो की फक्त मराठी करू नका. मराठी तर आहेच, मराठीचा हक्क आहे, मराठी माणसाचा मान सन्मान राहिला पाहिजे, मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे, महापौर मराठी झाला पाहिजे. पण याच मराठी मुंबईनं कुठूनही लोक आले, मग गुजराती असतील, मारवाडी असतील, शीख असतील, ईसाई असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, बौद्ध असतील, जैन असतील किंवा साऊथमधले लोक असतील, हे मुंबईमध्ये आले. ज्या पद्धतीनं मुंबईनं मराठी माणसाला भूक लागली तर त्याची भूक भागवली, तहान लागली तर पाणी दिलं, कोणाचं शिक्षण केलं, कोणाचे संसार सुखावले, फुलावले. आणि हे करत असताना मराठी आणि नॉन मराठी असा भेदभाव ज्या मुंबईनं केला नाही, त्या मुंबई बाबतीत बाकीच्या जातीच्या लोकांनी किंवा परप्रांतीयांनी, मग उत्तर भारतीय असतील, बिहारी असतील, त्यांनी भाजपाच्या नादाला लागून ज्या आईनं तुमचं पालन पोषण केलं, तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुम्हाला नाव रूप रंग दिला, त्या आईला भाजपाच्या नादाला लागून तिच्याच घरातून बाहेर काढू नका. ही भूमिका मी जेव्हा प्रचारसभातून मांडत होतो त्यावेळेला महिला अक्षरशः ओक्साबोक्शी रडत होत्या. अनेक गुजराती मारवाडी, हे थोडंसं मी इमोशनल होऊन बोलत होतो, आता इतकं इझी बोलतो एवढं मी बोलत नव्हतो. अनेक गुजराती मारवाडी सभा झाल्यानंतर येऊन मला भेटत होते, साहेब आमच्या डोळ्यात तुम्ही झणझणीत अंजन घालताय की मराठी माणसाबरोबरच या आईनं आम्हाला मोठं केलंय, आम्ही यांना सोडणार नाही. दुसरा मुद्दा मी कडक मांडला, थोडा उशिरा झाला आणि तो फ्लॅश नाही झाला. गुजराती, मारवाडी, जैन जे कोणी मुंबईमध्ये बिल्डरचं काम करतात, ते बिल्डिंग बांधतात आणि बाहेर पाटी लावतात की तिथे मांसाहार करणाऱ्या लोकांना प्रवेश नाही किंवा रूम मिळणार नाही. त्यांनी त्यांची जिथे जिथे दुकानं आहेत, मग सोन्या चांद्याची असतील, कपड्याची असतील, कसली दुकानं असू दे तुमची, तिथे बाहेर पाटी लिहा की मांसाहार करणाऱ्या माणसांना आमच्या दुकानात येऊ नये, खरेदी करू नये, आम्ही मांसाहार करणाऱ्या लोकांचा इथं कुठलाही व्यापार किंवा खरेदी करायला आम्ही देणार नाही, आमच्या दुकानात येऊ नये. ही पाटी तुम्ही लावा, जसे बिल्डिंगवर लावता तशा लावा. याचा परिणाम असा झाला होता की ज्या ज्या भागात नाही मी भाषणं केली त्या त्या भागातले लोक शाखेत येऊन भेटत होते, अरे बाबा असं काही करू नका, अरे तुम्ही भेदभाव करता मग आम्ही का नाही करायचा. आणि म्हणून मराठी हे झालं, त्याचबरोबर इतर समाजाला सुद्धा ज्या प्रमाणात आपण ओढून घ्यायला पाहिजे होतं, मला असं वाटतं थोडं आपण कमी पडतो. कालांतरानं आता मुंबईमध्ये मराठीचं राजकारण फार टिकू शकणार नाही. तुम्हाला मराठीच्या पलीकडचेच मुद्दे घ्यावे लागतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात अमराठी टक्का वाढलाय. नाही, काल परवापर्यंत आमची समज होती की मुंबईमध्ये मराठी माणूस राहिला नाही. पण तुम्ही जर सगळे एकंदरीत बघितलं की एवढा पक्ष फुटून एवढे लोकांनी मराठी म्हणून निवडून दिले, याचा अर्थ मुंबईमध्ये आजही मराठी टक्का टिकून आहे. त्याला त्याचं अस्तित्व दाखवून दिलं पाहिजे. बहुमतापर्यंत पोहोचण्या इतका तो प्रभावी ठरत नाही ना, म्हणजे बहुमतापर्यंत तर तुम्ही नाही पोहोचू शकलात, हे बरोबर आहे. लालबाग, परळ, वरळी, दिंडोशी, जोगेश्वरी, खाली आपण म्हणजे पूर्वेतली उपनगरं आहेत, तिथेही तुम्हाला साथ मिळाली, पण ती साथ एवढी इनफ नाहीये की तुम्हाला बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता आलं. असं आहे की शिवसेना साधेपणात गेली. ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपाची युती होती त्यावेळेला भाजपाने हा फॉर्म्युला तयार केला होता, नॉन मराठी मतदार आमचा आणि मराठी मतदार तुमचा. त्यांचा नॉन मराठी मतदार त्यांच्याकडे राहिला आणि त्यांनी आमच्या मराठीमध्ये कधी घुसखोरी केली ही शिवसेनेलाच कळली नाही. मी तुम्हाला आहे ते सांगतो.
आणि म्हणून चला त्यांचे तिकडून निवडून येत आहेत, आमचे इकडून निवडून येत आहेत. आपली तुम्ही घुसखोरी करायची ना त्यांच्या मतात. एक्झॅक्ट आपण शाणे व्हायला पाहिजे होतो आणि म्हणून आत्ता शाणे व्हायला हवं की आपण त्यांच्या मतांचा टक्का कमी केला पाहिजे आणि तिथे आपला टक्का वाढवला पाहिजे. ते जर आपण केलं तर मी आज सांगतो मुंबईमध्ये पुन्हा परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला वाटतं आता असं जसं मनसेने एक प्रॅक्टिकल डिसिजन घेतला, सत्तेत जाऊन बसूया केडीएमसी मध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, असं वाटतं इथे पण उद्धव ठाकरेंनी असं काहीतरी एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यायला हवा आता? तुम्ही माझी मुलाखत बघितलेली दिसत नाही. आज मी एकनाथराव शिंदे पाहिलं. माझा विनंती केली आहे की तुमचं एकनाथ शिंदेला मराठीवर प्रेम, तुमचं खरं तुम्हाला भाजपबद्दल विचारते. तुम्ही खरंच मराठीवर तुमचं प्रेम असेल, खरोखरच तुम्हाला हिंदुत्ववादी तुम्ही असाल, खरोखरच शिवसेना प्रमुखांबद्दल तुम्हाला आदर असेल, तुमची श्रद्धा असेल तर या आणि उद्धव ठाकरेंना सांगा हे माझे घ्या नगरसेवक. सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे ना. माझे नगरसेवक घ्या आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये तुम्ही शिवसेनेचा झेंडा फडकवा. ही एकनाथ शिंदेनी हिंमत दाखवण्याची गरज आहे. काय आलाय का रिस्पॉन्स? काय आली का प्रतिक्रिया? आताची नेतृत्व ही दिल्ली समोर झुकणारी नेतृत्व आहेत, परंतु हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे हे भाजपच्या युतीमध्ये होते, पण त्यांनी एपीजे अब्दुल कलामांना पाठिंबा देताना कोणाची पर्वा केली नाही. त्यांनी TN शेषनना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पर्वा केली नाही. त्यांनी प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा राष्ट्रपती पदाकरता देताना पर्वा केली नाही. तेवढी यांच्यामध्ये हिंमत असू शकत नाही. तुम्ही जा ना मग तुम्ही प्रस्ताव घेऊन जा ना मग त्यांच्या. यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही केंद्रात आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, राज्यात दिलेला आहे, महापौराकरता आम्ही मराठी माणसालाच देणार, हे त्यांनी सांगण्याची हिंमत दाखवली पाहिजे. मी असतो तो दाखवली असती. तुम्ही शिंदेच्या शिवसेनेसोबत असता तर तुम्ही हिंमत केली असती की तिकडे भाजप तुम्हाला राज्य सरकारमध्ये त्रास देऊ शकते किंवा केंद्रात त्रास देऊ शकते, केंद्रातलं मंत्रीपद त्याच्यात धोक्यात येऊ शकतं, कारण भाजपला हवंय ना मुंबईचं महापौरपद. गेलं मंत्रीपद, काय मंत्रिपदाची पर्वा करताय तुम्ही? भाजपासमोर हे जितके वेळाला वागतील तेवढे हे ह्यांचा बळीराजाच करणार आहे. त्यांच्या मस्तकावर पायच देणार आहेत, ते त्यांना मातीतच घालणार आहेत. त्यांना असं आहे, मुंबईचं महापौरपद नाही मिळालं त्यांना तिकडे ठाण्यात मिळेल, कल्याण डोंबिवलीत मिळेल, त्यांचा ठाण्याचा गट राखला जातो ना. तुमचं बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे ना, बाळासाहेबांच्यावर विश्वास आहे ना, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणता ना, तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातो म्हणता ना, मग ते प्रत्यक्षपणे कृतीनं सिद्ध करण्याची वेळ आली आहे, ती त्यांनी करावी. राज ठाकरेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय त्यांनी निर्णय जो घेतलाय शिंदेच्याच शिवसेनेला डायरेक्ट पाठिंबा द्यायचा? मला माहित नाही. आणि थोडंसं आता कसं झालंय की तसा काय त्यांच्याशी माझा आता काय कुठला डायलॉग नाही. त्यांचे काय नक्की विचार आहेत, त्यांचं काय डोक्यात आहे या संदर्भात मला नक्की काय माहित नाही आणि आमची बोलणं चालणं सुद्धा नाही, त्यामुळं प्रिडिक्शन करणं कठीण आहे. पण जसं आता ऍक्ट प्रॅक्टिकल डिसिजन घ्यायचा एक मोसम झालेला आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणात, म्हणून म्हटलं तुम्हालाही असं वाटतं का आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा इमोशनल भावनिक राजकारण सोडून द्यावं आणि असेच धडाधड प्रॅक्टिकल डिसिजन घेऊन टाकावेत? लोक उद्धव साहेबांना दोष देत होते, पण 67 नगरसेवक निवडून आले. 67. काँग्रेसने थोडा समंजसपणा दाखवला असता तर महापौर आपला बसला असता. काँग्रेस सोबत असायला हवी. ऐन वेळेला काँग्रेसने अशी भूमिका का घेतली हाच संशोधनाचा मुद्दा आहे. खरं सांगायला गेलं तर बाकी सोडा, राजसाहेब उद्धव साहेब हा विषय आहे, पण काँग्रेसने ऐन वेळेला अशी भूमिका का घेतली आणि ज्या वंचित बरोबर काँग्रेसचं जमत नव्हतं त्या वंचितला सुद्धा काँग्रेसने बरोबर का घेतलं? वंचितचे लोक हे मराठीच मतदार आहेत, त्यामुळं याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.